10 पथकं सहभाग घेतील. अखिल गोवा मर्यादित असेल आणि ज्या पथकाची पूर्वी नोंदणी होईल म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व ज्याला म्हटलं जातं तसं आम्ही त्यांना प्राधान्य देणार आहोत. या कार्यक्रमाला आम्ही म्हणजे कार्य समिती नेमणूक केलेली आहे. म्हणजे काही पथकातीलच आपल्या सगळे सहभागी आहेत. थोडक्यात तुम्हाला ते एकदा नोंदवून सांगतो. या कार्यक्रमात कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या ताई सौ नेहा शैलेश कावस, स्वागत समिती अध्यक्ष आणि श्री गणेश कला संगमाचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज वासुदेव गावस, निधी संकलन समिती म्हणून जबाबदारी वासुदेव चाली आणि प्रमोद गंगाराम गावस सांभाळतील. जाहिरात समिती प्रसाद गुरुदास गावस, त्यांना सहकार्यासाठी आतिश गडेकर, मयूर सातोसकर, अक्षय गोवकर असतील. अल्पोपहार चहापान आणि भोजन समिती यांचे प्रमुख असणार आहेत रोहन कृष्णा गावस, त्यांना सहकारी म्हणून लाभणार आहेत दत्तराज सावंत, प्रवीण चारी, आकांक्षा नाईक, अनिश गावस, गौतमी नाईक, रघुनाथ मांद्रेकर, प्रथमेश परब, रिमाचारी. वाहतूक नियंत्रण प्रमुख असणार आहेत आशिष अभिमन्यू गावस आणि त्यांना सहभागी असणार आहेत रामानंद देसाई, धर्मा कळंगोटकर आणि उद्देश देसाई, यश देसाई, ईश्वर परब, दीपमा गोरगावकर, सनी देसाई आणि संजना सावंत. कार्यक्रम सचिव म्हणून जबाबदारी युतिका पेडणेकर बघणार आहे. पथक प्रमुख वासुदेव चाली आणि सहपथक प्रमुख सेजल सावंत म्हणून बघणार. छपाई गट प्रमुख पैलत शेटिये आणि त्यांना सहकार्य करणार आहेत कृष्णा देसाई, विवियन गावस, अमित देसाई आणि केदार देसाई. कोष प्रमुख म्हणून या स्पर्धेतील जबाबदारी सांभाळणार आहेत गौरेश नाईक आणि त्यांना सहकार्य करणार आहेत पूजा पिरणकर, कनक परब, पूजा शेट्टी आणि वृषभ खळक. महोत्सवात सहभागी गटांना नियमित अटी पथक नोंदणी केल्यावर कळविण्यात येतील. सहभागी संपर्कासाठी आम्ही आशिष गावस आणि कनक परब यांच्याशी संपर्क करावा असं आम्ही माहिती देखील देणार आहोत. काही प्रश्न? मॅडम तुम्ही त्या भागात हॉटेल युवा बांदेशान जो आयोजित केला दिंडी महोत्सव हे कारण दिलं हे सर्टिफिकेट नागोडा हे आमचं मूळ गाव आहे आणि गावात प्रत्येक जे काही नवे उपक्रम होतात किंवा काही टुर्नामेंट्स असतील किंवा गावात आणखीन काही कार्यक्रम असतील तर त्यामध्ये आमचा आवर्जून सहभाग हा असतोच. कारण गाव आमचं आहे, लोक आपली आहेत, म्हणून पाठिंबा हा सगळ्यांनी एकमेकांना द्यावा याच उद्देशाने आम्ही हे कार्य करत असतो. राजकीय दृष्ट्या पुढे काहीतरी पावलं उचलण्याची शक्यता आहे राजकारणात? सध्या तरी तसे काही विचार नाही आहे. म्हणजे समाजकार्य आहे तेच पुढे न्यायची इच्छा आहे. इथून तुमचं नांगोडा जे देवस्थान असं माऊली भूतनाथ ते भितर आसा काय ते सेपरेट असं तुम्ही केलं असं देवस्थान असं भितर? आमचं 17 तारखेच्या वर्धापन दिन असा. 17 तारखेला आमच्या माऊली देवीचा वर्धापन दिवस असतो आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा, नाटक असे याचे आयोजन होतात दरवर्षी. पण या वर्षी आपल्या गावचे जे युवक आहेत त्यांनी असा विचार केला की काहीतरी नवीन आपण करावा जेणेकरून आपली जी संस्कृती आहे ती जी भावी पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोचावी. त्यासाठी हा नवा उपक्रम आम्ही सुरू केला.